श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 550व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन कृष्ण षष्ठी, बुधवार दिनांक 27 ऑक्टोबर 2021। गुरुवाणी पुष्प 2 या ग्रंथातील उपवास, उपासना व मोक्ष या अध्यायाच्या भागाचं मी पठण करीत आहे। उपवासाचा खरा अर्थ आहे देवाच्या सानिध्यात असणे, त्याचे सतत चिंतन करणे। त्यासाठी उपवासात अन्न ग्रहण करीत नाहीत। उपवासाने मोक्ष व मुक्ती मिळते ही कल्पना चुकीची आहे। उपवासाने फक्त शरीर शुद्धी होते। शरीर शुद्धता वाढल्याने मांगल्य वाढते। मनुष्याची खाण्यावरची रुची आपोआप कमी कमी होत जाते। हे खाऊ नये, ते खाऊ नये असे आपोआप वाटायला लागते। न सांगता भक्त आपोआप त्या गोष्टीचा त्याग करतो। हे मांगल्य वाढल्याचे लक्षण आहे। शरीर शुद्ध होत गेल्याने आपण परमार्थासाठी लायक नाही हेही कळायला लागते। मग मनुष्य आपले दोष दूर करण्याच्या प्रयत्नाला लागतो। वारांचे उपवास हे देवदेवतांचे उपवास नसून ते ग्रहांचे उपवास असतात हे पुष्कळांना माहीत नसते। हे उपवास करताना एखाद्या वेळेस चुकून उपवास मोडला किंवा त्यात खंड पडला तरी चालतो, त्यामुळे विशेष फरक पडत नाही। सामान्य माणसे आपल्याच मनाने वारांचे उपवास करीत बसतात, हे काही योग्य नाही। केवळ वारांचे उपवास करणे याला फार महत्त्व नाही, पण जर वाराचे उपवास सत्पुरुषांनी किंवा गुरूंनी सांगितले असतील तर त्याची विशेष काळजी घ्यावी। कारण गुरूंनी जर करायला सांगितले असतील तर काही विशिष्ट हेतू नजरेसमोर ठेवून व त्या भक्ताची विशेष प्रगती घडवून आणण्यासाठी तसे सांगितलेले असते। अशा वेळी खंड पडू देऊ नये व शक्यतो उपवास मोडू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे। ईश्वराची भक्ती केल्याने शुद्धता निर्माण होते। शुद्धता निर्माण झाल्याने मनुष्य निर्भय बनतो। तो विशिष्ट प्रकारच्या सात्विक विचारांकडे वळतो। सामान्य लोकांमध्ये एक प्रकारची भीती असते, त्या भीतीखाली ते दबलेले असतात। उपासना केल्याने अंगी निर्भयता बाणते। निर्भयता आल्याने योग्य निर्णय घेण्याची शक्ती प्राप्त होते। योग्य निर्णय घेता येणं हे पात्रतेचे लक्षण आहे। मोक्ष हा या भूमीवर पहावा लागतो। तो मरणाच्या अगोदर प्राप्त करून घ्यावा लागतो। आपली भाबडी कल्पना असते की मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो, परंतु तसे नसते। आपल्या धर्मामध्ये धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे 4 पुरुषार्थ मनुष्याने प्राप्त करावेत असे सांगितले आहेत। ज्याप्रमाणे धर्म, अर्थ व काम भूमीवर प्राप्त करावे लागतात, त्याप्रमाणे मोक्ष सुद्धा या भूमीवरच प्राप्त करावा लागतो। ईश्वर एकच आहे, तो सर्वत्र व्यापून आहे असे अनुभवल्यानेच मनःशांती लाभत असते। अशा अनुभवी व्यक्तीसच मोक्ष मिळतो। मनात कोणत्याही प्रकारचा किंतु शिल्लक राहत नाही। ईश्वर एक आहे ही भावना ज्याच्या मनात आहे त्यांनी धर्म सांभाळला आहे असे मानावे। चराचर व्यापून राहणारा ईश्वर एक आहे ही भावना ज्याच्यात उद्भवते त्याला मोक्ष प्राप्त होतो। मोक्ष हा मिळवावा लागतो, ईश्वर तो देत नाही। उरलो उपकारा पुरता हा तुकाराम महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे। त्यामध्ये तुकाराम महाराजांना मोक्षाची स्थिती प्राप्त झाल्याचे सूचित होते। त्यांना स्वतःसाठी काहीही मिळवायचे शिल्लक राहिले नव्हते। ते म्हणत,
मी मोक्षगतीला गेलो आहे. तुम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी व्हा. तुकाराम महाराजांचे म्हणणे आहे की भक्तीद्वारे तुम्ही अशा स्थिती प्राप्त करून घ्या. उरलो उपकारा पुरता. याचा अर्थ असा नाही की मी आता फक्त भाषण देण्यासाठी मोकळा राहिलो आहे. सामान्य लोकांची भाबडी कल्पना असते की मोक्ष हा स्वर्गात मिळतो. मोक्ष मिळालेल्या माणसाला स्वर्गात खूप सुखसोयी मिळतात, पण तसे काहीही नाही. मोक्ष हा भूमीवरच आहे व तो प्राप्त करून घेण्यासाठी संत मंडळी सर्वांना सांगत असतात. आपल्या अभंगातून ते सामान्य जनांना हेच सुचवित असतात, पण आपण त्या अर्थाकडे लक्ष देत नाही. धर्माचरण करण्यास प्रारंभ केला की इतर पुरुषार्थ साध्य होतात. मोक्ष मिळालेली माणसं आनंदात विलीन होतात. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी त्यांची स्थिती असते. ही स्थिती फार थोड्या संत मंडळींनाच प्राप्त होत असते. आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.